श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. आज सकाळी लक्ष गेलं वरती. बघते तर काय, कवाळं जे आहे ते खराब झालेलं आहे. मला असं जाणवत होतं, की त्याला बुरशी आली आहे किंवा ते कपडा जो आहे तो आता सध्या पावसाच्या वातावरणानं असा झालाय का? मग ते विचार चालू होते डोक्यात, की नेमकं काय झालं असेल याला? कारण जवळ वर्ष माझ्यामध्ये होऊन गेलं असेल, आहे असं होतं हे कवाळ. मग एका साईडनं असा बाक दिसत आहे बघा, आत गेल्यागत भाग दिसत आहे. मग त्यातनं माझी शंका जास्त झाली म्हणून मी वाजवून बघितलं तर आवाज बघा याचा वेगळा येतोय. बहुतेक वाळलेला आहे असा आवाज येतो. काल भरपूर साऱ्या ताईंनी या प्रॉडक्टची पण लिंक मागितली, सोबत बेडशीटची पण मागितली. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्यांच्या लिंक देते, कारण ते लिक्विड जे मी ऑर्डर केलेलं होतं, वापरल्यानंतर खूप साऱ्या जणींना आवडलं. तर बऱ्याच ताई म्हणल्या, की "अगं काही ठिकाणी म्हणजे ह्याच्यातली काय म्हणतात की डुप्लिकेटसुद्धा आहेत आणि मग ते रिझल्ट येत नाही म्हणतात किंवा मग त्याचा वापर करूनसुद्धा फायदा झाला नाही असं म्हणतात. त्यापेक्षा तू जिथून घेतलं ना त्याची लिंक दे." तर या सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि डिस्क्रिप्शन ओपन कसं करायचं, तर माझं जे टायटल आहे त्याच्यावर टॅप करा, ओपन होते. आता घालताना सांगते मी, बसवताना ह्या ज्या पट्ट्या आहेत ह्या दोन्ही बसवून घ्या. मी चूक केली, पहिला एक बसवली आणि नंतर दुसऱ्याला मला अंदाज सापडेना झालता. म्हणून तुम्हाला सांगेन, की तुम्हाला जर बसवायचं असेल तर पहिला दोन्ही बसवून घ्या. पाठीमागचा चिकट जो आहे तो काढा आणि डायरेक्टली भिंतीला किंवा कुठे असू दे तुम्ही लावून द्या. आता मी दोन्ही पण बाथरूममध्येच वापरणार होते, पण पुन्हा लक्षात आलं, की मोबाईल ठेवायला काहीच नव्हतं. जे चार्जिंग मोबाईल लावले आणि समजा तिथं जर पोरं वगैरे गेली, धक्का दिला, तर बऱ्याच वेळेला त्या फटीतनं मागं पडलेले आहेत मोबाईल. म्हणून मग म्हटलं एक मोबाईलसाठी लावूया इथं. 1-2 मोबाईल तरी आरामात बसतात. आता सगळेच आपण कुठे एकत्र लावतो आणि ते दुसरं एक असं मिळतं लांब राउंडमधलं, पण त्याच्यापेक्षा हे छान दिसत होतं. कारण ते ना असं घरामध्ये लावले असं काही दिसून येत नाही बघा आणि मला तसंच पाहिजेल होतं. आधी-मधी कुठेतरी एखादी अशी कलरफुल वस्तू चिटकवल्यानंतर ते बरोबर दिसत नाही ना. मग हे जे आहे ते ग्लास टाइप दिसतंय आणि दिसायला पण छान दिसतं आणि एकदम असं भडक नसल्यामुळे ते एवढं असं म्हणजे नजरेला पडत नाही की इथं काहीतरी आहे एक्स्ट्राचं म्हणून. कारण वॉलपेपरवर शक्यतो आपण असं काय न लावलेलं बरं. आता हा दिवस आहे दुसरा दिवस आणि आज स्वयंपाकाला बनवत होते दोडका. तोपर्यंत आर्यन म्हणला, "मम्मी आज मला काजू कुर्मा खायचा आहे." म्हटलं चला आता दोन्ही पण ग्रेव्हीदार भाज्या ज्या आहेत त्या होतील आणि यातलं शिल्लक राहिलं तर संध्याकाळी पण होईल. आता त्याची डिमांड होती म्हणून मी बनवलेलं. तो म्हणे नाश्त्याला बनव. आता नाश्त्याला कोण बनवतं सांगा? मी म्हटलं खाऊन जा आपलं एक काम कर चपाती आणि कुर्मा खाऊन जा आणि बाकीचं जे आहे तू डब्याला घेऊन जा. तर त्याच्यासाठी थोडंसं मी घेतलेलं आहे कांदा, आलं, लसूण, थोडंसं तीळ घातलेले आहेत, थोडेसे त्याच्यामध्ये धणे घातलेले आहेत. हे एकत्र करून मी व्यवस्थित भाजून घेतले. तोपर्यंत लगेच पीठ मळून घेतलेलं आहे. काल काही ताईंच्या अशा कमेंट होत्या, की "तुझं देवघर योग्य दिशेला आहे, पण तू बसतेस ना चुकीचं तोंड करून, तर तिकडं तोंड करून तू बसलेले आहे. तू कुंचन पण तिकडंच तोंड करून वगैरे भरत आहे. तसं चालतं का?" तर हे बघा, चालतं न चालतं असं काही नाही. मला कम्फर्टेबल वाटतं. कारण जेव्हा मी असं देवाकडे तोंड करून बसते आणि पुढं सगळं सामान येतं ना, तेव्हा तो हात जो आहे ना, तो पोचत नाही आहे. देवघरामध्ये आतमध्ये ना हात पोचत नाही आहे. ठेवता येत नाही सगळं व्यवस्थित. इकडे कसं आपल्या उजव्या हाताला येते लगेच ठेवते. म्हणजे मी माझ्या ह्यानं केलेलं आहे. ते काय म्हणजे त्याच्यामागं शुभ-अशुभ किंवा मला काय वेगळा अनुभव आहे म्हणून मी ठेवलेलं नाही ताईंनो. मला तिथं पण तसंच व्हायचं, की माझ्या पुढं सगळं जर देव वगैरे घेऊन बसली तर मला असं प्रत्येक वेळेला ना असं उचलून ठेवावं लागायचं. म्हणून मी तशी बसते आणि कुंजन भरायचं जर सांगायचं गेलं, तर ती सवय लागलेली आहे आपली रेग्युलर मी पूजा तशीच करते. काहीही होत नाही. आता मी एवढा दिवस झालं मी रेंटच्या घरात असताना पण तिथं पण देवघर असंच होतं. पण ते किचनमध्ये होतं आणि असंच जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी ना डायरेक्टली अशा पद्धतीनं भरत आलेलं आहे. त्यामुळे ते असं काही मनात आणू नका. चालतं न चालतं आता जवळ माझ्या मते 10 वर्ष झालं असेल मी अशाच पद्धतीने देवपूजा करत आहे. असं चला मसाला वगैरे सगळा तयार केला. त्याच्यानंतर मग हळद, चटणी, मीठ जे काय आपलं रेग्युलर जे आहे ते सगळं ॲड केलं. तरतरी तेलामध्ये ना सुरुवातीला दोडका जो आहे तो भाजून घेतला. काल कमेंट होते की ताई तेल कमी वापर, शरीरासाठी चांगलं नाही. तर खूप मनापासून तुमचे आभारी. ते हात लागलेला असतो ना आपल्या एखाद्या हाताला सवय, त्यामुळे एक्स्ट्रा पडतं. कितीही कंट्रोल करायचा प्रयत्न केला तरी बऱ्यापैकी होत नसून काही जणांच्या घरात तर एवढं
कमी तेल खातात ना, त्यांच्या भाज्या आणि त्यांचं जर बघितलं तर एवढा विचार होतो आणि खूप म्हणजे आपण कुठलं पण तेल आणतो, वापरतो असं नाही करत ते लोकं. म्हणजे म्हणतात ना, की हाय क्वालिटीचं घेतात, एकच चमचा वापरतात. आपलं 5 किलो असेल तिथं त्यांचं 2 किलो असेल आणि आपल्या 5 किलोचा जो रेट असेल तो त्यांच्या 2 किलोचा असेल. अशा पद्धतीने तेलाच्या बाबतीत काळजी घेऊन खाणारी लोकं भरपूर आहेत. आज सकाळी आईचा फोन आलेला होता. उशीरपर्यंत गप्पा मारत होती. आज जाम खुश पण होती. खुश म्हणजे कसं, की हार्दिक जो आहे तो तुम्हाला माहिती आहे बोलतो लय भारी आणि मग सकाळीच त्यानं अशी काहीतरी कॉमेडी केली होती ना घरामध्ये, की आई मला तेच सांगत होती. त्यानं असं काय केलं, की तिला असं वाटतं, की कधी एकदा मी फोन करेन आणि मला सांगेन. म्हणजे असतं ना, की ते कौतुक एक आपल्या नातवांचं म्हणतात ना, तसं तिचं सांगायचं चालू होतं. 8 दिवसात तो काय बोललेला असतो ते सगळा कट्टा-चिट्टा निघाला आणि मग ते सांगत होते, असा म्हणतो, तसा म्हणतो. असो मला पण बरं वाटलं स्वयंपाक करता माझं पण मनोरंजन झालं. कारण मी पण हसत होते. कारण त्याचं ते असतंच. ज्या ताईंनी बघितलेला आहे ना हार्दिकला, त्यांना माहीत आहे तो कशा पद्धतीनं आहे. आता हे जे आहे ते माझ्याकडे प्रमोशनसाठी आलेलं होतं. आपल्या एका घरगुती ताईंचं प्रोडक्ट आहे. बनाना पावडर आहे. जी कच्ची केळी असते ना ती पावडर आहे. तर ती शेकसाठी वगैरे अजून भरपूर सारे फायदे आहेत आणि खूप वेगवेगळे प्रोडक्ट त्यांच्याकडे आहेत. त्यांचा इथं नंबर मी स्क्रीनवरती देत आहे. तुम्हाला जर कोणाला हवं असेल किंवा काही कसं वापरायचं, काय हे सगळी तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता. सगळ्या डिटेल्स त्या तुम्हाला देतील. त्यांना WhatsAppला कॉन्टॅक्ट करा. आता मी 3 चमचे घेतलेले आहेत कारण दोघांचा शेक बनवणार होते. पण म्हटलं चला आपण पण थोडंसं टेस्ट करून घेऊया. गुलकंद टाकलं, दूध टाकलं आणि मस्त असा फिरवला. शेक जो आहे तो तयार झाला. सगळं स्वयंपाक झालाय, सगळं झालंय. आरोला आता डबा देणार आहे. एक घोळ सांगते मी. म्हणजे डोक्यामध्ये काही विचार असेल किंवा काही अशा गोष्टीचं आपल्याला म्हणतात ना, की गडबड असेल वगैरे तर चुका होतात, एवढं मात्र खरं आहे. माझ्या डोक्यात आता सुरू होतं, की बाबा मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे, असं सगळं होतं. म्हणून मी गडबडीनं मी जिथून स्टॉक वगैरे घेते तिथं मला पेमेंट करायचं होतं. म्हणलं आता कधी दादाला सांगायचं. छोटं पेमेंट जे असतं ते मी करते आणि मोठं जे काही पेमेंट असेल ते दादांकडे देते. मग विचार केला की आता करूया, कारण राहिलं की राहते दिवसभर तसंच राहतं आणि ते पण बरोबर नाही ना, की बाबा जिथं तिथं मला वाटतं की व्यवहाराने क्लिअर राहिलेलं बरं. म्हणून मी स्कॅनर काढला. पण ते माझ्या विचारामध्ये काय झालं, की जे दुसऱ्या ताई होत्या ना त्यांचा स्कॅनर होता आणि ते मला कळलं नाही आहे. मी खाली वाचलं नाही, काय नाही, गडबडीमध्ये ना पेमेंट टाकलं. 17,000 पेमेंट गेलं त्यांच्या खात्यावर आणि मी म्हणजे जिथून स्टॉक घेते मी त्यांना ते पेमेंटचा फोटो पाठवलाय, कुणाचा दुसऱ्याला पाठवलेलाचा. पेमेंट पाठवले कुणाला, ज्यांना पाठवायचं त्यांना नाही पाठवला, गेले ते दुसऱ्याला. मला ते माहीत पण नाही आणि मी स्क्रीनशॉट तेवढा काढून आहे ना त्यांना टाकलेला आहे. म्हणजे काय करायचं सांगा असं. त्यांचा तिकडून रिप्लाय आला की मला नाही, तुम्ही दुसऱ्याला पाठवलं आहे. अरे बापरे म्हटलं. मग मला लई टेन्शन आलं की बाबा असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे की बाबा तुमचे पैसे गेलेले आहेत तर ते रिटर्न येण्याची बऱ्याच वेळेला गॅरंटी नसते. असं पण असतं, कारण अनोळखी खात्यावर गेलं तर काय करणार आहे. पण नंतर बघितलं तर अरे म्हणले ही काय आपलीच ताई आहे म्हणलं. कारण आज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून पेमेंट करता, बुकिंग करता, रिऑर्डरी भरपूर देता, का तर विश्वास असतो ना. पण तसंच आपल्या ओळखीच्या किंवा आपण ज्यांना ओळखतो किंवा आपलं जे रेग्युलर कस्टमर आहे त्यांच्या खात्यावर गेलं काहीही टेन्शन राहत नाही आहे. तसं त्या होत्या, त्यामुळे मला टेन्शन आलं नाही आहे. पण ते नाव बघेपर्यंत मला खूप टेन्शन आलेलं होतं, कारण 17,000 अमाऊंट काही थोडी नाही आहे. आरू होता, आरू लगेच चिडला, मम्मी तू बघून कर जा, पैशाच्या बाबतीतल्या गोष्टी करून म्हणजे विचारपूर्वक कर. आणि अजून एक सांगते तुम्हाला, कालच परवा एका ताईने काय केलं, 1550ची त्यांनी पैठणी घेतली. मग 1550ची त्यांनी पैठणी घेतल्यानंतर त्यांनी पेमेंट केलं. त्यांचे आले स्क्रीनशॉट 4. मला 4 स्क्रीनशॉट आल्यानं मी बघितलं, पहिला मला काय क्लिक झालं, 4 साड्या असतील. तरी पण म्हणले 4 साड्या असेल तर एकत्र बिल करतील, असं काही केलेलं आहे. अकाउंट चेक करते तर त्या ताईंनी 4 वेळा 1550 पाठवलेलं. मग मी त्यांना विचारताना त्या म्हणले, अगं ताई मी पहिल्यांदा करत होते, मला मेसेज येत नव्हता म्हणून मी पेमेंट करत राहिले. म्हणजे तुम्हाला कळतं का, तिचं असं म्हणणं होतं की मला 1550 कट झालेले मेसेज आला नाही आहे म्हणून मी पेमेंट करत राहिले. तर मग मी उरलेले जे आहेत एका साडीचे पैसे घेऊन बाकीचे त्यांना पाठवले. हे कुठं होतं, आपला विश्वास असेल किंवा विश्वासू माणसांपाशी आपला 1 रुपया बुडत नाही. त्यासोबत ज्या जोडलेल्या आहेत त्यांना माहीत आहे की मी एवढा 1 रुपया चुकून सुद्धा म्हणजे कोणाचं बुडवणार नाही ना, कोणालाही करणार नाही. माझ्यावर एवढी गॅरंटी आहे. त्यामुळे त्या म्हणल्या की ताई तुझ्याकडे ह्याच्या 4 पटीने जरी आलं तरी आम्हाला तेवढा विश्वास आहे, टेन्शन घेऊ नको. मग मी रिटर्न पाठवलं. याच्या आधी पण असं भरपूर वेळा झालेलं आहे
की बऱ्याच जणींना नवीन असतात, पेमेंट करायचं कळत नसतं, ते कसे पण पेमेंट करतात. मग मला कळतं की बाबा एक्स्ट्रा आलेला आहे तर मी एक्स्ट्रा देते. जिथं मला वाटतं की कमी आलेला आहे तिथं मी सांगते की ताई हा आकडा चुकला आहे, इथं करा. म्हणजे जो काय असेल ना तो विश्वासावर आहे. आणि मला एवढंच माहिती आहे पहिल्यापासून की कुठंही कधी असू दे, जे घामाचं आहे कष्टाचं आहे तेवढंच राहतं. बाकीचं जे आपलं नाही आहे ते कधी आपलं होत नसतं. सांगणं फक्त तेवढंच आहे की जरी तुमच्या खात्यावर कधी चुकून एखाद्याचं आलं, प्रामाणिकपणे देऊन टाका. जरी तुमचं एखाद्याकडे गेलं तर त्याला मागायचंच, जाऊ दे, ही करू दे, इग्नोर करायचं, अशा गोष्टी करू नका. म्हणजे मी अनुभव एवढा घेतला, ह्या घराची जागा घेत होतो, जुन्या ताईंना माहिती आहे बघा, या घराची जागा घेत होतो. आम्हाला काही हार्ड कॅश पण पेमेंट होतं, काही चेकच्या स्वरूपात पण द्यायचं होतं, अशा खूप गोष्टी होत्या. हार्ड कॅशचा तर विषयच नाही आहे, पण चेक जे होते ते जमा केलेले होते बँकेत. आणि बँकेत जमा करताना ते जे लिहिणारे असतात ना, जे आता चेक वटवून घेणारे, त्यांच्याकडून शेवटचा अंक जो होता तिथं 0 पडलं होतं आणि ते अकाउंट होतं दुसऱ्याचं. जे आधीचे ऑलरेडी जे चेक होते तेच, म्हणजे ज्या चेकवर त्यांनी नंबर टाकला ते बरोबर गेले, त्यांच्या खात्यात जमा झाले. आणि फक्त एक चेक लास्टचा जो होता तो 50,000चा होता ना, तेच पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये दाखवेना. पण त्याने तर लवकर बोलावं. आता हा जागा जवळजवळ 70-80 प्लॉटिंग एक सलगच म्हणजे हे झालं, त्या खरेदी झाल्या त्या सगळ्यांच्या. त्यामुळे ती पण पार्टी मोठी होती, ती काय पार्टी इथली नाही आहे, मुंबईची वगैरे अशी पार्टी होती. त्यांनी पण एवढं लक्ष दिलं नाही. आणि 2 महिने झालेत आणि आम्ही काय विचार केला की आमच्या खात्यातनं तर सगळंच, जेवढे चेक दिले तेवढं सगळं कटिंग झाले. मग आपण विचार काय करतो की आपल्या खात्यातनं तर सगळे पैसे कट झालेत, मग आपण असं म्हणणारच नाही की बाबा मी दिलेलं नाही आहे, माझ्या अकाउंटला तर दिसतंय म्हणले दादा की माझ्यावर सगळे झालेत. 2 महिन्यानंतर ते सांगतात तुमचे 50 सगळे जमा झालेत, पण तुमचे 50,000 जमा झालेले नाही आहेत. 1 महिना त्याच टेन्शनमध्ये. त्या बँकेत गेलं ती बँक म्हणते ह्या बँकेत जा, ह्या बँकेत गेलं ती म्हणते त्या बँकेत जा. सरकारी बँका होत्या, कोण दाद घेईना, इथं कंप्लेंट द्या तिथं कंप्लेंट द्या, अशा सगळ्या गोष्टी चालू झाल्या. पण तुमच्या दादाला मी ओरडून सांगत होते की ज्या बँकेत तुम्ही चेक वटवायला दिलाय, म्हणजे आता बँकेत तुम्ही तुमच्या दिलेला आहे बरोबर चेक वटवायला, पण त्यांची जी बँक आहे तिथे जावा म्हणून सांगितलं होतं. पण ते ऐकतील तर खरं, गेले नाही आहेत. आणि नंतर सांगते 1 महिन्यानंतर शेवटी एवढं ह्याच्यावर आलं की आम्ही म्हटलं आम्ही 50,000 एक्स्ट्रा देणार नाही, आम्ही तुम्हाला पैसे दिलेले आहेत, आमच्या खात्यावरनं कट झालेत, तुम्हाला काय करायचं ते करा जावा. ते म्हणले की जागा तर तुमच्या नावावर झाली आहे, सगळं झालंय का, तर चेक दिलं झालं. तर ते विश्वासानं असतं ना की बाबा मध्यस्थी वगैरे होते, त्यामुळं म्हणजे आमचे काय म्हणतात की ओळखीचे असल्यामुळं मध्ये थोडेसे ते 2-3 ओळखीचे असल्यामुळं काही पेमेंट जे आहे ते चेकचं जमा व्हायच्या आधीच जागा आमच्या नावावरनी झालेल्या होत्या. सगळ्यांचे झाले, 70-80 लोकांच्या जागा झाल्या आणि एकमेव घोळ आमचा निघाला 50,000चा. मेन दादा अडून बसलो की आमच्या खात्यातनं गेलेले आहेत, आम्ही दिलेलं आहे, आम्ही तुम्हाला देणारच नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, लिगली काय असेल ते होईच होऊ दे, पण मी एक्स्ट्रा देणार नाही. आम्ही पण अडवून आज सगळ्यात 1 महिना गेला. 1 महिन्यानंतर मग तुमचे दादा तिथं गेलेले आहेत आणि त्यांना सगळं डिटेल्स दाखवलं. त्यांना 2 मिनिटात सांगितलं की अहो ही चुकी आमची आहे आणि तुमचे पैसे जे आहेत ते दुसऱ्याच्या अकाउंटवर गेलेत. आणि पुन्हा टेन्शन. मग आम्ही असं विचार केला की आता ही बँकेत चुकी आहे, बँक जाणे ती जाणे. पण योगायोग एवढा होता, बँक काय म्हणली की तुम्हाला यासाठी सुद्धा खूप लिगली जावं लागतं, तुमचाच पैसा आहे, दुसऱ्याच्या खात्यावर जरी गेला तरी तुम्हाला लिगलीच जावं लागतं. समोरच्याने दिलं प्रामाणिकपणे ठीक नसेल तर तुम्हाला पुढं प्रोसेस असते, तेवढं सोपं नाही म्हणले. आणि तिथं योगायोग एवढा चांगला मी म्हणेन का, तर ज्याच्या खात्यावर गेलं ना ते पैसे 3 महिने त्या व्यक्तीच्या खात्यावर गेलेले होते, त्या व्यक्तीला सूदच नाही आहे. म्हणजे ते बंद पडका अकाउंट होतं बहुतेक, म्हणजे ॲक्टिव्ह नसेल किंवा त्याच्यावर त्यांनी ट्रान्झॅक्शन झालेले नसतील, येणं जाणं काय नसेल, असंच काढून ठेवलेलं अकाउंट असेल, कदाचित मेसेज गेला असेल नसेल, बघितलं असेल नसेल. 3 महिने ते 50,000 त्यांच्याच खात्यावरती. आणि मग लगेच त्यांनी पुढच्या बँकेला कळवलं, लगेच 2 मिनिटात ते पैसे जे आहेत ते काढले आणि दुसऱ्याच्या खात्यामध्ये टाकले. म्हणजे ते बँकेला पण फटका होता, तेव्हा आम्हाला पण होता. आमचे पैसे तर मिळालेच असते बँकेच्या चुकीमुळं, पण कधी मिळाले असते ते कुठं पुढं प्रोसेसर करा, मग ते बघा. असो ह्या एवढ्या पैशावरून हा विषय निघाला. याच्यासाठी निघाला सांगते मी तुम्हाला की अशा पण गोष्टी कधी कधी होतात. आपण सगळं सरळ असतं, सगळं व्यवस्थित जातो, पण कुठेतरी असा वाकडा रस्ता बिनाकामाचाच येतो, पण तो आयुष्यामध्ये सबक देण्यासाठी येतो. आता सुद्धा त्या म्हणजे म्हणतात ना, माझ्या विश्वासू ताईच्या अकाउंटवरती गेलं म्हणून बरं झालं.
ते जर दुसरं कोणाचं दिला गेलं असतं, त्यांनी काय नाही बाई म्हणलं असतं तर पुढं काय करायचं होतं, असं पण आहे. असं तुम्हाला पण एक सांगेन, माझ्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी मी शेअर करते, तुम्ही सतर्क राहावा ताई. आहे की ओरबाडून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा उपाशी कधी मरत नाही आहे, ही एक म्हण खरी आहे. आणि त्या ज्या वेळेला कळलं की 3 महिने एखाद्याच्या खात्यावर पैसे जातात आणि आमचा पैसा 50,000 आहे, असे आहेत. अमाऊंट काही थोडे का सांगा, 50,000. या पार्ट्यामधली जी होती ना, ती म्हणली आमच्या भरोशावर तुम्ही मला पैसे न पोचता त्यांनी सह्या केलेल्या आहेत, तुमचे तर पैसे पोचलेले नाहीत. आणि त्यांना म्हणलं तुम्ही जरा बघा, पुढाकार घ्या, तर ती काय घ्यायला तयार नाहीत, कारण ती म्हणते आमचं हे काय काम नाही. असो, चला आवरूया, जाऊया, बघते आला असेल पेमेंट तर पुढच्याला करते.